नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ललित सदाशिवराव खापरे, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे कार्यरत आहे। आज आपण कोकम फळझाडाची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी कशी करावी याविषयी माहिती बघणार आहोत। तर कोकम फळामध्ये उत्तम पोषण मूल्य व चांगले औषधी गुणधर्म यामुळे या फळाला देशात व परदेशात भरपूर मागणी आहे। त्यासाठी या फळझाडाची लागवड व्यापारी तत्वावर करणे फार फायदेशीर आहे। म्हणूनच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकमामध्ये कोकण हॅटिस व कोकण अमृता या दोन जाती विकसित केल्या असून या जातीची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करण्यासाठी मृदकाष्ठ कलम पद्धत विकसित केलेली आहे। तर शाखीय पद्धतीने मृदकाष्ठ कलम पद्धतीचा वापर करून अभिवृद्धी कशी करावी याविषयी या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। मृदकाष्ठ पद्धतीने कलम करण्यासाठी खुंट रोपाची लागवड करावी। त्यासाठी मे ते जून महिन्यामध्ये पिकलेल्या कोकम फळातून ताजे बी काढून घ्यावे आणि ते गादी वाफ्यावर रुजत घालावे। त्यानंतर 50 ते 60 दिवसांनी गादी वाफ्यावरील रोपे 5 बाय 7 इंच आकाराच्या पिशवीमध्ये माती व गांडूळ खताचे मिश्रण भरून लावावीत। अशा प्रकारे तयार झालेली रोपे 9 ते 12 महिन्यामध्ये कलम करण्यासाठी तयार होतात। मृदकाष्ठ पद्धतीने कलम करण्यासाठी अंकुर काडी निवडताना कोकम या फळझाडाची मातृवृक्षाची निवड फार महत्त्वाची आहे। तर ही मातृवृक्षाची निवड कशी करावी? मातृवृक्ष हे निरोगी असावे, जोमदार असावे व जास्त उत्पादन देणारे असावे। मातृवृक्षाची उंची ही मर्यादित असावी जेणेकरून त्या मातृवृक्षाची अंकुर काडी काढणे सोपे जाईल। तर या मातृवृक्षाची अंकुर काडी काढताना अंकुर काडी ही जून झालेली असावी व 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची असावी। त्याचे डोळे हे फुगीर असावे आणि अंकुर काडी काढल्यानंतर त्याचे जे पानं आहे ते काढून टाकावे आणि अशी अंकुर काडी कलम करण्यासाठी वापरावी। कलम बांधणीसाठी निवडलेल्या रोपांवर शेंड्याकडील भागाला आडवा काप देऊन 4 ते 6 सेंटीमीटर व्ही आकाराचा उभा काप द्यावा। त्यानंतर निवडलेल्या अंकुर काडीच्या खालील बाजूस 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचे 2 तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन पाचरीसारखा आकार द्यावा। त्यानंतर ही काडी रोपावरील दिलेल्या कापामध्ये व्यवस्थित बसवावी आणि 100 गेज पॉलिथिनच्या पट्टीने कलमांचा जोड घट्ट बांधून घ्यावा। त्यानंतर ही कलमे पॉलीहाऊसमध्ये ठेवावी। मृदकाष्ठ कलम केल्यानंतर कलमे पॉलीहाऊसमध्ये ओळीने ठेवावी व बांबू काठीचा आधार द्यावा। त्यानंतर कलमांच्या जोडामध्ये पाणी जाऊ नये व यशस्वीतेचे प्रमाण वाढावे त्याकरिता 8 बाय 10 इंच आकाराच्या पॉलिथिन पिशवीचे कॅपिंग करावे। कलमांना नियमितपणे पाणी द्यावे आणि साधारणतः 25 ते 30 दिवसांनी कलमांना पालवी फुटल्यानंतर या अवस्थेमध्ये कॅप काढाव्यात आणि 2 महिन्यानंतर कलमे बाहेर काढावीत। त्याचबरोबर कलमांना जातीनुसार लेबलिंग करावे। पॉलीहाऊसमधून कलमे बाहेर काढल्यानंतर साधारणतः 2 महिन्यांनी कलमाच्या जोडावरील ही पट्टी काढून घ्यावी आणि जोडाखाली येणारी फूट ही वेळच्या वेळी काढून घ्यावी। त्यानंतर कलमांवर आवश्यकतेनुसार योग्य त्या कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी। अशा प्रकारे कोकम फळझाडामध्ये मृदकाष्ठ कलम पद्धतीचा वापर करून आपल्याला जातीवंत कलम निर्मिती करता येते। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व या विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांमध्ये याचा जास्तीत जास्त प्रसार करा।